त्याचा उल्लेख नाहीये. उद्योगपती गायकवाड, श्रीमंत आणि अत्यंत कसलेला उद्योगपती. आणि मग मगाशी त्यांच्या बंधूंशी बोलत असताना मला एकदम सगळं पिक्चर क्लिअर झालं की अरे राजेंद्र गायकवाड म्हणजे ते म्हात्रे पुलाच्या तिथे त्यांचं होतं, पेस्ट कंट्रोलचं काम करत होते, फॅब्रिकेशनचं काम करत होते. आणि मला नक्की माहिती नाही पण कदाचित ते वाघ सरांचे विद्यार्थी असू शकतील, कारण त्यांच्यातलं नातं गुरु शिष्याचंच होतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे अनेकदा जात असू. काहीही नडलं, आमच्या संस्थेच्या कामासाठी काहीही नडलं तरी बाहेरूनच हाक मारायचे, अरे राजेंद्र आहेस ना घरात. हे मला चांगलं आठवतंय. तर असं हे या राजेंद्र गायकवाडांचं आमचं नातं 40 वर्षापूर्वीचं आहे. त्यानंतर मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्यांच्याशी संपर्क तुटला. म्हणजे आम्ही दत्तवाडीत आम्ही राहत होतो 5-1 वर्ष. आणि आम्ही दत्तवाडीतलं सोडलं. कदाचित त्यांचाही व्यावसायिक किंवा आर्थिक विकास झाला, शिक्षण झाली, आणखीन काय काय सगळं झालं. त्यांचंही निवासस्थान बदललं. आज इतक्या वर्षांनी म्हणजे मला खरंच इतकं आतून आनंद होतं, कारण ती फॅमिली, ते हे गायकवाड, राजेंद्र गायकवाड दुर्दैव असं की विलास वाघ मार्च 2021 मध्ये गेले. त्यांचा हा आवडता शिष्य एप्रिल 2021 मध्ये गेला. एकाच धक्क्याने, एकाच संकटाला तोंड देत दोघे जण गेले, आकस्मिकरित्या गेले. आणि जर असं माझ्यात आहे, पुस्तक वाचल्यानंतर आणि हा मगाचपासूनचा कार्यक्रम बोलणी हे ऐकल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की आज जर दोघेही असते तर ते दृश्य कसं दिसलं असतं. वाघ सरांनी राजेंद्र गायकवाडाला अत्यंत कौतुकाने, प्रेमाने आणि अभिमानाने छातीशी कवटाळून धरलं असतं की अरे वा, माझा विद्यार्थी हा इतिहास निर्माण करणारा झाला, या इतिहासाला अजरामर करणारा असा माझा विद्यार्थी निघाला. आम्ही ती 1 जानेवारी 2018ची घटना घडल्यानंतर ती समाधी पाहायसाठी गेलो होतो. त्याही वेळेला ठाऊक नव्हतं की हे गायकवाड म्हणजे वाघ सरांच्या राजेंद्र गायकवाडचं काहीतरी कोणीतरी आहे. ते त्यावेळेला माहिती असतं तरी सुद्धा कदाचित हा प्रसंग किंवा हे दृश्य बघायला मिळालं असतं. पण हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र कळलं. आणि असा हा एक अत्यंत तरुण वयात माहिती झालेला 22-23 वर्षाचे असतील तर 85 सालची गोष्ट, 84, 85, 86 या दरम्यान आम्ही साधारणपणे 84 पासून ते 89 पर्यंत 5 वर्ष दत्तवाडीत राहत होतो. आणि त्यावेळेचा त्यांचा झालेला जो परिचय होता तेव्हा 20शीतलाच मुलगा हा. आणि म्हणून त्या आपल्या ह्या तरुण कार्यकर्त्यांनी एवढी मोठी एक पल्ला गाठलेला आहे. आणि नुसतं स्वतःसाठीच नाही, संपूर्ण कुटुंब, सर्व नातेवाईक, सर्व आजूबाजूची मंडळी ही सगळीजण ह्या चळवळीमध्ये अशी सामील झाली. हे ऐकून, हे पाहून, हे अनुभवून त्यांना खूप आनंद झाला असता. अर्थातच माझाही या कुटुंबाशी यांच्याशी संबंध आला, मलाही खूप आनंद झाला. तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने या एखाद्या विषयाशी स्वतःला बांधून घेतलेलं आहे तर हेच पुढे चालू राहावं.